मित्रांनो नमस्कार। वेगवेगळ्या प्रश्नांना वेगवेगळ्या चॅप्टरना ज्यावेळा आपण शिकायला सुरुवात करतो त्यावेळा असा एक चॅप्टर की जो अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे त्याची मित्रांनो आज आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। चॅप्टरचं नाव मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ते म्हणजे नाउन। आणि नाउनचा जर विचार केला तर त्याचा अर्थही मित्रांनो तुम्हाला माहित आहे। नाउनचा अर्थ आहे नाम, राईट, हे तर तुम्हाला माहित आहे। पण मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का बघा, शब्दांच्या जाती किंवा ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पार्ट्स ऑफ स्पीच, त्यामध्ये नाम हा चॅप्टर जो आहे, नाउन हा चॅप्टर जो आहे तो सर्वात पहिल्यांदा आणि प्रथम शिकवला जातो। याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो की नाउनच्या बाबतीत ज्यावेळा आपण विचार करतो, नामाच्या बाबतीत ज्यावेळा आपण विचार करतो त्यावेळेला बाकीचे राहिलेले जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, मग ते विशेषण असेल, मग ते क्रियापद असेल किंवा ते सर्वनाम असेल, तर हे सगळे जे भाग आहेत हे सगळे भाग मित्रांनो नाउन या चॅप्टरला अनुषंगिक आहेत। ते त्याच्या भोवतीच फिरताना तुम्हाला दिसतात। उदाहरणादाखल मी म्हणालो नाउन असं मी या ठिकाणी मित्रांनो लिहिलं, तर नाउन या चॅप्टरचा ज्या वेळेला विचार आपण करतो तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, कोणकोणत्या तीन गोष्टी त्या मी तुम्हाला सांगतो। एक म्हणजे प्रोनाउन, काय आहे प्रोनाउन। दुसरं म्हणजे आहे ऍडजेक्टिव्ह, ओके बघा मी काय सांगालोय बघा, ऍडजेक्टिव्ह। तिसरं म्हणजे आहे वर्ब। तर प्रोनाउन म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे सर्वनाम। प्रोनाउन म्हणजे काय आहे सर्वनाम, राईट। ऍडजेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहित आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे मित्रांनो आहे विशेषण, ओके ऑल राईट। वर्ब म्हणजे काय आहे तर वर्ब म्हणजे तुम्हाला माहित आहे क्रियापद। मला काय सांगायचं आहे ते थोडंसं समजून घ्या की हा चॅप्टर का महत्वाचा आहे ते मी तुमच्याशी बोलायला लागलो। हे बोलत असताना या तीन गोष्टी मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, एक म्हणजे प्रोनाउन, दुसरं म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब। मित्रांनो या नामाच्या संदर्भात विचार करत असताना ह्या संलग्न गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे। मला काय बोलायचं आहे थोडक्यात कळू दे की हे तिन्ही चॅप्टर नामाशी संबंधित आहे। तिन्ही चॅप्टर म्हणजे प्रोनाउन हा घटक सुद्धा नाउनशी संबंधित आहे, ऍडजेक्टिव्ह हा घटक सुद्धा नाउनशी संबंधित आहे, वर्ब हा घटक सुद्धा नाउनशी संबंधित आहे। मला काय बोलायचं आहे थोडक्यात लक्षात घ्या की सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द। बघा म्हणजे महत्वाचं काय आहे नाउन। ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सांगा ऍडजेक्टिव्ह। म्हणजे महत्वाचं काय आहे नाउन। वर्ब कशावर मित्रांनो अवलंबून असतं, वर्ब म्हणजे क्रियापद। एखादं नाउन, एखादा कर्ता, एखादं नाउन कोणती क्रिया करतं हे दाखवणारा शब्द म्हणजे वर्ब। म्हणजे हे तिन्ही चॅप्टर हे मित्रांनो अवलंबून आहेत कुणावर सांगा नाउनच्या संदर्भात। म्हणजे तिन्ही चॅप्टर जे आहेत या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कुणाशी संलग्न आहेत तर त्या नाउनशी संलग्न आहेत। मी काय बोलालोय बघा, म्हणून तरी पहिल्यांदा ज्या वेळेला पार्ट्स ऑफ स्पीच शिकवलं जातं त्यावेळेला नाउन या चॅप्टरनंच सुरुवात केली जाते, कारण बाकीच्या सर्व गोष्टी प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, या तिन्ही गोष्टी ह्या नामा संदर्भातच काहीतरी माहिती सांगतात। माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का बघा। नाउन हा चॅप्टर पहिल्यांदाच का शिकवला जातो कारण या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ह्या नामाला अनुषंगिक आहेत। त्या नामाविषयी काहीतरी सांग। एखादं नाउन कोणती क्रिया करतं वर्ब, राईट, त्याला वर्ब म्हटलं जातं। नामाविषयी ज्यादा माहिती सांगणारा शब्द काय असतो ऍडजेक्टिव्ह असतो, ओके। नामाऐवजी वापरला जाणारा शब्द काय असतो प्रोनाउन असतो। म्हणजे याचा अर्थ काय की हे तिन्ही घटक कुणाच्या संदर्भात बोला लागलेत नामाच्या संदर्भातच बोलालेत। म्हणून लक्षात घ्या की वर्ब वापरत असताना शब्द मी असं म्हणालो राम, हा शब्द घेऊया राम, आणि क्रियापद लिहिलं मी इज आणि आर। मित्रांनो तुम्ही इज वापरणार का आर वापरणार, साधं लॉजिक आहे इज वापरणार का, हे इजचं अस्तित्व स्वतंत्र नसून ह्या रामवर अवलंबून आहे। म्हणजे क्रियापद सुद्धा कुणावर अवलंबून आहे बघा नामावर अवलंबून आहे। म्हणजे घटक कोणता महत्वाचा आहे मित्रांनो, घटक महत्वाचा आहे नाउन। नाउन हा घटक मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सर्वात महत्वाचा का आहे कारण तो घटक इतर राहणाऱ्या सगळ्या घटकांवर प्रभाव टाकताना दिसतो।
मी काय बोललो कळालंय का बघा, की हे प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, या जरी गोष्टी पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये जरी असल्या तरी सुद्धा त्या गोष्टी कुणाला पूरक आहेत, नामाविषयीच काहीतरी बोलणाऱ्या या सगळ्या घटक आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा चॅप्टर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणता आहे सांगा? नाउन. मला बोलायचं हे होतं की नाउन हाच घटक पहिल्यांदा सर्वप्रथम का शिकवला जातो. मग हे महत्वाचं आहे कारण याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून पहिल्यांदा मित्रांनो नाउनच शिकवलं जातं. कारण नामाविषयीच तुम्हाला, नामाविषयी जी नाम जे क्रिया करतं त्याला म्हणतात वर्ब, राईट? ओके. नामाविषयी विशेष माहिती ऍडजेक्टिव्ह, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द प्रोनाउन. म्हणजे शेवटी काय, बाकीचे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच हे पुन्हा भोवती फिरत राहतात, नामाभोवतीच फिरत राहतात. म्हणून हा घटक मित्रांनो अत्यंत महत्वाचा. स्पर्धा परीक्षेला याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो या नाउन या चॅप्टर वरती आपल्याला विचारले जाताना दिसतात. त्याची अगदी बेसिक पासून ते अगदी ऍडव्हान्स लेवल पर्यंत काठिण्य पातळी आपण मित्रांनो बघायला चालू करणार आहोत. मी पहिल्यांदा टप्प्याटप्प्यानं या गोष्टी मित्रांनो तुमच्याशी शेअर करायला सुरुवात करणार आहे. मुद्दा कळाला असावा. नाम काय आहे सांगा? नाम या चॅप्टरला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. इंग्रजीत त्याला म्हटलं जातं नाउन. मग सांगायची मित्रांनो गरज नाही की नाउन कशाला म्हणतात. हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही सुद्धा सांगू शकता. जगातल्या कोणत्याही गोष्टीला दिलेलं जे नाव असतं त्याला नाउन म्हणतात. इतकी साधी सोपी व्याख्या. नेमिंग वर्ड्स त्याला काय म्हटलं जातं? नेमिंग वर्ड्स. जगातली कोणतीही गोष्ट असेल तिला ओळखण्याकरता नाव हे द्यावंच लागतं. ते दृश्य स्वरूपात असो किंवा ते अदृश्य स्वरूपात असो त्याला नाव द्यावं लागतं. ज्या गोष्टीला नाव द्यावं लागतं 100% ती गोष्ट नाउन या सदराखाली येणार आहे. नाव ही गोष्ट लक्षात घ्या. वस्तूला, जागेला, परिसराला, देशाला, व्यक्तीला कुणालाही ओळखण्यासाठी दिलेल्या नावाला आपण म्हणू शकतो नाउन. मग नाउन हा चॅप्टर मित्रांनो शिकत असताना स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला काही गोष्टी मित्रांनो विचारात घ्याव्या लागतात. त्या विचारात कोणकोणत्या गोष्टी घ्याव्या लागतात त्या संदर्भात मित्रांनो मी बोलायला सुरुवात करणार आहे. आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची की जर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर मला नाउन या संदर्भात विचार करत असताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला अभ्यास करावा लागतो. मुद्दा काय आहे बघा, जर नाउनच्या संदर्भात जर मी विचार करत असेल तर मित्रांनो मला काय करायचं आहे बघा. पहिल्यांदा त्याचं बघावं लागतं ते म्हणजे क्लासिफिकेशन. काय बघावं लागतं? क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे सांगतो वर्गीकरण, नामाचं वर्गीकरण. आता नामाचं वर्गीकरण मित्रांनो करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं नामाचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. जसं मी म्हणू शकतो की तुम्हाला ऐकल्यासारखं वाटत असावं प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन ही सगळी नाउन झाली. तसंच त्या पद्धतीनं असंही त्याचं वर्गीकरण केलं जाईल. काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, कंपाऊंड नाउन, कितीतरी प्रकारानं मित्रांनो क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं. कशाचं? नामाचं. त्या संदर्भात मित्रांनो आपली चर्चा होणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण ते परीक्षेला विचारलं जातं. दुसरी एक गोष्ट मित्रांनो महत्वाची आहे ते म्हणजे नंबर. तर हे नंबर म्हणजे काय मित्रांनो? नंबर म्हणजे काय सांगा? वचन. वचनाच्या संदर्भात मित्रांनो हमखास परीक्षेला प्रश्न आहेत आणि हे 3 घटक महत्वाचे आहेत मित्रांनो. नाउन म्हटल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला क्लासिफिकेशन शिकावं लागेल. नाउन म्हटल्यानंतर आपल्याला वचन शिकावं लागेल. वचनाचे 2 प्रकार तुम्हाला कदाचित ऐकून सुद्धा माहिती असतील. एक म्हणजे सिंग्युलर नाउन आणि दुसरं म्हणजे प्लुरल नाउन. सिंग्युलर आणि प्लुरल हे वचनाचे मित्रांनो 2 प्रकार तुम्हाला दिसतील. म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागेल तो म्हणजे नंबरचा. नाउनचं क्लासिफिकेशन, नाउनचं नंबर. आणखी परीक्षेसाठी महत्वाचा घटक म्हणजे केस. आता हे केस म्हणजे काय? बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हा शब्द सुद्धा माहिती नसतो. केस म्हणजे मित्रांनो विभक्ती. तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये मराठीमध्ये सुद्धा विभक्ती असते बघा. विभक्ती ही फक्त मित्रांनो दोघांचीच असते, एक नामाची आणि सर्वनामाची.
क्रियापदाची कधीही विभक्ती नसते, प्रेपोजिशनची कधीही विभक्ती नसते। विभक्ती हा घटक फक्त दोघांसाठीच लागू होऊ शकतो, एक नाम आणि दुसरं म्हणजे सर्वनाम। विशेषणाची कधीही विभक्ती नसते, ही बाब मित्रांनो तुम्हाला लक्षात आली पाहिजे, राईट। तुम्ही शाळा कॉलेजमध्ये कदाचित ऐकल्याचं, मराठीमध्ये ऐकल्याचं आठवत असावं, स लाते स ला नाते, हा जो प्रकार होता हा केसचा प्रकार होता। म्हणजे केस म्हणजे काय सांगा, विभक्ती, राईट। या तीन गोष्टी मित्रांनो आपल्याला शिकाव्या लागतात। क्लासिफिकेशन म्हणजे काय सांगा, वर्गीकरण। क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे, वर्गीकरण। नामाच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला क्लासिफिकेशन, नंबर आणि केस या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो आणि याच्यावर स्पर्धा परीक्षेला, मग परीक्षा कोणती असो, STI, PSI, राज्यसेवा, तलाठी, ग्रामसेवक, बँकिंग, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा मित्रांनो करणार आहोत। पण हे आपल्याला चर्चेला घेणं खूप गरजेची गोष्ट आहे। क्लासिफिकेशन कसं होतं, नंबर काय आहे आणि केस काय आहे, या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। म्हणून मी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसेल, या ठिकाणी म्हटले मी क्लासिफिकेशन, त्यानंतर म्हटले मी नंबर आणि या ठिकाणी म्हटले केस। या तिन्ही घटकांचा विचार मित्रांनो आपण करणार आहोत नाऊनच्या संदर्भात अभ्यास करत असताना। अगदी बेसिक पासून चर्चा जे मी करायला लागलोय ती अगदी बेसिक पासून, कुठेही आपण गडबड करत नाही आहोत, लक्षात ठेवा अगदी। आणि स्पर्धा परीक्षेला याच्यावर कसे प्रश्न येतात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, याची इत्थंभूत चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत। तीन घटक नामाच्या संदर्भात लक्षात ठेवा, एक क्लासिफिकेशन, दुसरा आहे नंबर आणि तिसरा आहे केस। केस म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, केस म्हणजे विभक्ती। आता एक एक टप्प्यावर आपण या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघायला चालू करूया। पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर मी थोडंसं असं म्हणेन की इथं मला दिसतं नाऊन आणि त्याचं क्लासिफिकेशन। आता नाऊनचं क्लासिफिकेशन करत असताना मी मगाशी बोललो बघा, नाऊनचं क्लासिफिकेशन करत असताना मित्रांनो वेगवेगळ्या पातळींवर वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं, वेगवेगळ्या पातळींवर वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं। जसं मी म्हणालो की पहिल्यांदा आपल्याला सापडू शकतं ते म्हणजे प्रॉपर नाउन। काय सापडू शकतं सांगा, प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन म्हणजे काय तर विशेष नाम। प्रॉपर नाउन म्हणजे काय सांगा, विशेष नाम। डिटेल चर्चा तर आपण याची करणार आहोत क्लासिफिकेशन मध्ये, राईट, ओके। दुसरं जे नाउन आपल्याला सापडू शकतं त्याला आपण काय म्हणू शकतो सांगा, कॉमन नाउन। काय आहे सांगा, दुसरं नाउन कोणतं आहे, कॉमन नाउन। ऐकत चला, हळूहळू एक एक पदर आपण उलगडत जाऊ, एक एक गोष्ट अगदी मनापासून शिकू मित्रांनो। यातले बारकावे मी तुमच्याशी चर्चेला घेत जाणार आहे। फर्स्ट नाउन दॅट आय फाउंड दॅट इज प्रॉपर नाउन, सेकंड इज कॉमन नाउन, थर्ड वन इज कलेक्टिव्ह नाउन। हे कलेक्टिव्ह नाउन आहे मित्रांनो, समूहदर्शक नाम किंवा समूहवाचक नाम असं ज्याला म्हणता येईल ते आहे मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन। पुढे बघा की इथं आपल्याला दिसतं ते म्हणजे मटेरियल नाउन। कोणतं नाउन आहे सांगा, मटेरियल नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाम। कोणतं नाउन आहे, पदार्थवाचक नाम। कसं ओळखायचं आहे, काय ओळखायचं याची चर्चा मी नंतरच्या टप्प्यावर करेन, फक्त नावं सांगा लागलोय। फर्स्ट वन इज द प्रॉपर, सेकंड वन इज द कॉमन, थर्ड वन इज द कलेक्टिव्ह, दिस फोर्थ वन इज द मटेरियल अँड फिफ्थ वन इज ऍब्स्ट्रॅक्ट नाउन। कोणतं नाउन आहे, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन। मित्रांनो हे नामाचे प्रकार। तसंच या पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो मित्रांनो की एक नामाचा प्रकार येऊ शकतो तो म्हणजे काउंटेबल नाउन। कोणतं नाउन आहे सांगा, काउंटेबल नाउन। जे मोजता येतं, कशात मोजता येतं, जर जे संख्येत मोजता येणाऱ्या नामाला आपण म्हणू शकतो काउंटेबल नाउन, ओके। पुढे येऊ शकतं अनकाउंटेबल नाउन। कोणतं नाउन, अनकाउंटेबल नाउन। जसं मी मगाशी म्हणालो नंबर खाली येतं सिंग्युलर नाउन आणखी प्लुरल नाउन, हा सुद्धा नामाचाच प्रकार। तिसरं पुढचं जर महत्वाचं नाउन म्हणाल तर एक शब्द येतो मित्रांनो कंपाऊंड नाउन। कोणतं नाउन आहे सांगा, कंपाऊंड नाउन। हे सगळे नामाचे वर्गीकरण करण्याचे प्रकार झाले, प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल, ऍब्स्ट्रॅक्ट, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कंपाऊंड नाउन। कंपाऊंड नाउन म्हणजे काय तर संयुक्त नाम।
कंपाऊंड नाउन या शब्दाचा अर्थ आपण काय काढू शकतो? संयुक्त नाम. संयुक्त नाम बनतं कसं, त्याचं सिंग्युलर प्लुरल कसं करावं लागतं, त्याचे काही नियम आहेत का? मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत चर्चा आपल्याला बघायला मिळेल. म्हणून या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्यांची नावं मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसतील. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, अनकाउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन इज देअर, सिंग्युलर नाउन इज देअर, प्लुरल नाउन इज देअर and compound noun is there. ही सगळी नाउन आहेत. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल, ॲब्स्ट्रॅक्ट, कंपाऊंड, प्लुरल, सिंग्युलर, काउंटेबल, अनकाउंटेबल. दीज आर द काइंड्स ऑफ द नाउन. हे नामाचे प्रकार आहेत. प्रत्येक गोष्टीवर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. सिंग्युलर प्लुरल कसं करावं या संदर्भात मित्रांनो चर्चा करणार आहोत. नियम खूप आहेत. हळू मित्रांनो प्रत्येक गोष्टीवर आणि सगळी चर्चा करत असताना मित्रांनो आपला दृष्टिकोन एकच राहणार आहे, ते म्हणजे याच्यावर स्पर्धा परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. हे सगळी नाउन आपण टप्प्याटप्प्याने मित्रांनो चर्चेला घेताना आपण दिसणार आहोत. राईट, ओके. नामाचे प्रकार तर तुम्हाला कळाले. आता प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा विचार करत जाऊ. त्याची डिटेल चर्चेला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. माझ्या सोबत बघा, आता या ठिकाणी पहिलं नाउन जर बघितलं तर पहिलं नाउन मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा, प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन कशाला म्हणतात, प्रॉपर नाउन कशाला म्हणतात असा जर मी प्रश्न विचारला तर मित्रांनो याचं उत्तर असं देता येईल, जे एकमेव असतं. जे नाउन काय असतं सांगा, एकमेव असतं. किंवा व्याख्येच्या स्वरूपात आपल्याला जर बोलायचं झालं तर व्याख्येच्या स्वरूपात मित्रांनो आपण असं बोलू शकतो, जे नाउन विशेषत्वाचा बोध करून देतो. जे नाउन कशाचा बोध करून देतं, विशेषत्वाचा बोध करून देतो. आपण एकमेव आहोत असा ज्या नामाकडून बोध होतो त्याला आपण काय म्हणू शकतो सांगा, प्रॉपर नाउन. एकमेव असतं जे नाउन काय असतं सांगा, एकमेव असतं, त्याला म्हटलं जातं मित्रांनो प्रॉपर नाउन. उदाहरणादाखल मी असं म्हणू शकतो, उदाहरणादाखल आपण हेही घेऊ, पुणे. काय सांगा, पुणे. पुणे इज अ प्रॉपर नाउन बिकॉज एकमेव शहर आहे, तर त्याचं नाव एकमेव आहे. मी असं म्हणू शकतो गोदावरी. मी काय म्हणू शकतो, गोदावरी. गोदावरी हे प्रॉपर नाउन आहे कारण ती एकमेव नदी आहे. मी असंही म्हणू शकतो सन. सन म्हणजे काय, तर सन म्हणजे सूर्य, एकमेव आहे, प्रॉपर नाउन आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉपर नाउन हे एकमेव असतं आणि आपण सिंग्युलर आहोत याचाही बोध त्या नामाकडून होताना तुम्हाला दिसतो. एखाद्या गोष्टीकडून, एखाद्या नामाकडून ज्यावेळा असा विशेषत्वाचा बोध होतो त्यावेळेला त्या नामाला आपण म्हणू शकतो की ते कोणतं नाउन आहे, प्रॉपर नाउन. ते म्हणजे तेच स्पेसिफिक थिंग्स. नेम गिवन टू द स्पेसिफिक थिंग इज कॉल्ड ऍक्च्युअली अ प्रॉपर नाउन. ही साधी व्याख्या आहे. पण मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला प्रॉपर नाउनची बरीच उदाहरणं तुम्हाला देता येऊ शकतील. सिटीची नावं असतील, व्यक्तीची नावं असतील, ग्रहांची नावं असतील, नद्यांची नावं असतील. तर ही सगळी नावं मित्रांनो काय दिसणार आहेत सांगा, प्रॉपर नाउन खाली आपल्याला काम करताना दिसणार आहेत. मुद्दा हा तर आपला क्लिअर झाला. पण मित्रांनो माझा एक दुसरा मुद्दा असा आहे, तो कळतो का बघा, की प्रॉपर नाउनचं वैशिष्ट्य काय सांगता येईल. तुम्ही मला प्रॉपर नाउनचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल का. प्रॉपर नाउन कशाला म्हणतात हे तर आपल्याला कळालं, पण त्याचा एखादा गुणधर्म, वैशिष्ट्य म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचा गुणधर्म मित्रांनो आपल्याला काय सांगता येईल. मित्रांनो सगळ्यात त्याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते कायम तुम्हाला काय दिसणार आहे सांगा, सिंग्युलर दिसणार आहे. काय दिसणार आहे सांगा, सिंग्युलर. म्हणजे काय, तर सिंग्युलर म्हणजे ते एक वचनात कायम दिसणार आहे. कधीही प्रॉपर नाउनचं तुम्हाला प्लुरल होताना किंवा अनेक वचनामध्ये हे नाउन तुम्हाला कधीही दिसणार नाही. पुणे या शब्दाचं काय अनेक वचन कराल, गोदावरीचं काय अनेक वचन कराल, सन या शब्दाचं काय अनेक वचन कराल, त्याचं कधीही तुम्हाला प्लुरल होताना दिसणार नाही. मित्रांनो हे कायमच सिंग्युलर मध्ये दिसेल, हे त्याचं वैशिष्ट्य. दुसरं एक त्याचं वैशिष्ट्य जे तुम्हाला मला सांगता येईल ते असं की त्याची प्रतिकृती असते. काय शब्द वापरलाय बघा, त्याची काय असते सांगा, त्याची प्रतिकृती असते. म्हणजेच याचा अर्थ त्याला इमेज असते. उदाहरणादाखल आपण असं घेऊया, गोदावरी. गोदावरी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात एक इमेज येऊ शकते ना, की एक वाहणारी नदी, त्याच्यामध्ये दिसणारं पाणी. ही गोष्ट इमेज आहे.
तुमच्या डोक्यात कायम त्या गोष्टीची मित्रांनो इमेज दिसेल. मी म्हणालो पुणे जरी आता तुम्ही पुण्यात जरी नसला तरी त्या पुण्याची तुमच्या डोक्यात काय असते सांगा? प्रतिकृती असते किंवा त्याची काय असते? इमेज असते. ऑलवेज प्रॉपर नाउन ऑलवेज कॅरीज अन इमेज. त्याच्यामध्ये इमेज असते. कोणतंही नाउन तुम्ही प्रॉपर नाउन घ्या, उदाहरणादाखल सन घ्या, सन सूर्य, तुमच्या डोक्यात इमेज आहे, गोल आहे काहीतरी, बरोबर? म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. हे सगळं तुमच्याशी मित्रांनो का सांगायला लागलो? एक कारण, ज्यावेळा तुम्हाला नाउन ठरवायची वेळ येते त्यावेळेला त्याचा वैशिष्ट्याचा भाग मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर आपल्याला ते प्रॉपर नाउन ठरवता येईल, अन्यथा आपल्याला ठरवताना अडचण येऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बोलायला लागलोय. दोन गोष्टी वैशिष्ट्याच्या आपल्याला दिसाल्या. ते पहिली गोष्ट म्हणजे त्याचं प्लुरल होताना दिसणार नाही, अनेक वचन होताना दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट जी मला कळाली, त्याची कायम एखादी प्रतिकृती तुमच्या डोक्यात असते. मी मला कोणताही शब्द घ्या, मी म्हणालो रमेश, हा जर मुलगा असेल तर याची एक प्रतिकृती तुमच्या डोक्यात आहे. त्यामुळे प्रॉपर नाउन ऑलवेज कॅरीज अन इमेज. एक इमेज तुम्हाला कायम त्याच्यामध्ये दिसायला चालू होते. म्हणून ही वैशिष्ट्ये मित्रांनो इथं दिलेली आहेत आणि त्याची व्याख्या सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली दिसेल. काय व्याख्या दिली बघा? ज्या नामाकडून विशेषत्वाचा बोध होतो त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. त्यावर ज्या नामाकडून कशाचा बोध होतो? विशेषत्वाचा बोध होतो, त्याला प्रॉपर नाउन होतात. त्याची वैशिष्ट्ये दिलेत. या नामाचे अनेक वचन होत नसते. या नामाला काय असते सांगा? प्रतिकृती असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी चर्चेला घ्यायला लागलो. याचं कारण असं आहे की अशा चर्चेतून तुम्ही समृद्ध होणार आहात. अशा चर्चेतून ते नाउन ओळखावं कसं, ठरवावं कसं, हे तुम्हाला कळायला काय होणार आहे? चालू होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला या बोर्डवर मांडलेल्या आहेत. ज्या नामाकडून विशेषत्वाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रॉपर नाउन. ते म्हणजे तेच, दुसरं काही नाही असं ज्यावेळा आपल्याला कळतो त्यासाठी मी शब्द वापरलेला आहे विशेषत्वाचा बोध. आणि वैशिष्ट्यामध्ये या दोन वैशिष्ट्यांवरून आपल्याला कोणतं नाउन ओळखता येणं शक्य आहे? प्रॉपर नाउन ओळखता येणं शक्य आहे. डिड यू गेट माय पॉइंट? मी काय बोललो कळालंय का? बघा, हे नाउन कळालं असेल तर आपण पुढच्या नाउन कडे जाऊ. पुढचं नाउन जर बघितलं मित्रांनो, यस, हे आहे मित्रांनो कॉमन नाउन. आता कॉमन नाउन कशाला म्हणावं? तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे बघा? व्हॉट इज कॉमन नाउन? कशाला कॉमन नाउन मित्रांनो म्हणता येईल? कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउन कशाला म्हणावं? मित्रांनो, साधी त्याची व्याख्या अशी दिली जाऊ शकते की समान गुणधर्म असणाऱ्या वर्गाला दाखवणारं नाव. त्याच्यात काही ना काहीतरी मित्रांनो तुम्हाला समान दिसणार आहे. अशा वर्गाला ज्या वेळेला आपण नाव देतो त्यावेळेला ते मित्रांनो असणार आहे कॉमन नाउन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा ते कॉमन कसं असतं बघा. मी समजा या ठिकाणी म्हणालो रमेश, मी काय म्हणालो? रमेश. मी काय म्हणालो? राम. मी काय म्हणालो? की मोहन. काय म्हणालो? मी मोहन. यासाठी मी एक कॉमन शब्द वापरला, तो म्हणजे बॉय. कॉमन शब्द कोणता वापरला सांगा? बॉय. समान गुणधर्म असणाऱ्या या वर्गाला दिलेलं नाव म्हणजे काय सांगा? कॉमन नाउन. हे कॉमन का? कारण हा बॉय हा शब्द रमेश साठी वापरू शकतो, हा बॉय हा शब्द मी राम साठी वापरू शकतो, हा बॉय हा शब्द मी मोहन साठी वापरू शकतो. म्हणजेच काय वापरू शकतो? कॉमन वापरू शकतो. कॉमन नाउन रिप्रेझेंट समथिंग कॉमन विथ दॅट होल क्लास. त्या होल क्लासमध्ये, होल ग्रुपमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी कॉमन सापडतं. म्हणून त्या वर्गाला दाखवण्यासाठी जे काय नाव वापरलेलं असतं त्याला आपण काय म्हणावं? कॉमन नाउन. त्याच्यात काही ना काहीतरी कॉमन सापडतं. उदाहरणादाखल मी असं म्हणालो की या ठिकाणी शब्द समजा मी थोडंसं रफ करून घेतो, थोडं रफ करून घेतो आणि बघा मी असं म्हणालो गोदावरी. काय म्हणालो? गोदावरी. ओके. मी म्हणालो गंगा, मी म्हणालो कृष्णा. ही नद्यांची नाव आहे, बरोबर? मी म्हणालो कृष्णा. आता ही नावं ज्या वेळेला मी या ठिकाणी दिलेत त्या अर्थी यासाठी मी कॉमन शब्द काढला. कोणता सांगा? रिव्हर. कारण हा शब्द तिघांसाठी वापरता येईल. ओके. गोदावरी इज रिव्हर, गंगा इज रिव्हर, कृष्णा इज न्यू रिव्हर. म्हणजे हे कॉमन झालं. पण याच्यात कॉमन घटक कोणता?
तर कॉमन घटक कोणता आहे सांगा? वॉटर. म्हणजे त्या वर्गामध्ये काही ना काहीतरी आपल्याला कॉमन सापडतं, म्हणून त्याला एक आपण कॉमन नाव देतो. त्याच शब्दाला आपण काय म्हणालोय सांगा? कॉमन नाउन म्हणालोय. आता दुसरी एक बाजू तुमच्या लक्षात येते का मित्रांनो? बघा की ज्या वेळेला कॉमन नाउन असतं, आता रिव्हर तर तुम्हाला कळालं की रिव्हर हे कोणतं नाउन आहे? कॉमन नाउन. पर मला सांगा गोदावरी हे कोणतं नाउन आहे? गंगा हे कोणतं नाउन आहे? कृष्णा हे कोणतं नाउन आहे? मित्रांनो ही तुम्हाला दिसतात कोणती नाउन सांगा? प्रॉपर नाउन. कोणती नाउन दिसतात? प्रॉपर नाउन. याच्यातून मित्रांनो या दोन नामांमधला आपल्याला संबंध कळतो. जर कॉमन नाउन असेल तर त्याच्यातून आपल्याला काय मिळवता येणं शक्य आहे? प्रॉपर नाउन. माझा मुद्दा तुम्हाला काय कळालाय का? बघा कोणतंही कॉमन नाउन असेल तर त्याच्यातून एक घटक जर वेगळा केला तर 100% आपल्याला कोणतं नाउन मिळू शकतं? प्रॉपर नाउन. जसं मी म्हणालो रिव्हर. ओके, कोणती रिव्हर? गोदावरी. कोणती रिव्हर? गंगा. कोणती रिव्हर? कृष्णा. समजा मी असं म्हणालो सिटी. काय शब्द आहे? सिटी. कोणती सिटी? पुणे. कोणती सिटी? कोल्हापूर. कोणती सिटी? कोल्हापूर. कोणती सिटी? नांदेड. हे बघा म्हणजे या ठिकाणी बर ही तिन्ही नाउन बघा, ही तिन्ही नाउन काय सांगा? प्रॉपर नाउन. हे नाउन कोणतं आहे सांगा? कॉमन नाउन. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का? ती बघा की कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन ही एकमेकांना परस्पर संबंधात आहेत. असा मुद्दा कळालाय का? बघ की कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन ही परस्पर संबंधात आहेत. जर तुम्ही प्रॉपर नाउन म्हणत असाल तर तो होल क्लास जर गोळा केला तर एक कॉमन नाउन तुम्हाला देता येणं शक्य आहे. जर कॉमन नाउन असेल तर त्याच्यातून एक घटक जर वेगळा केला तर 100% आपल्याला कोणतं नाउन मिळू शकतं सांगा? प्रॉपर नाउन. उदाहरणादाखल मी म्हणालो पेन. काय आहे सांगा? पेन. पेन इज अ कॉमन नाउन. पण तुम्ही असं म्हणू शकता याला प्रॉपर नाउन तयार करता येईल काय? घटक घेऊन. जसा रेनॉल्डचा पेन, जसा सेलोचा पेन. म्हणजे हे जे आहेत ना हे आपल्याला कळतं की ज्या वेळेला कॉमन नाउन असतं त्या कॉमन नाउन मधून आपल्याला एक प्रॉपर नाउन मिळवता येणं शक्य आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी वैशिष्ट्याविषयी बोलायला लागलोय. दोन जे नाउन आहेत, कोणती नाउन? कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन ही काय आहेत सांगा? परस्पर संबंधात आहेत. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हा मुद्दा आपण चर्चेला घेतला. आणि दुसरा मुद्दा आपल्याला कळाला की समान गुणधर्म असणाऱ्या वर्गाला दिलेल्या नावाला आपण काय म्हणावं सांगा? कॉमन नाउन म्हणावं. आता कॉमन नाउनचा आणखी एक वैशिष्ट्य मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो. आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल सांगा? की कॉमन नाउनचा आणखी एखादं वैशिष्ट्य काय सांगतं? मित्रांनो मगाशी शब्द लिहिला होता बॉय, मगाशी शब्द लिहिला होता रिव्हर, मगाशी शब्द लिहिला होता सिटी. मित्रांनो बॉयचं प्लुरल काय? बॉईज. रिव्हरचं प्लुरल काय? रिव्हर्स. बरोबर. सिटीचं प्लुरल काय? सिटीज. मित्रांनो कायम लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला कॉमन नाउन असेल त्या वेळेला त्या कॉमन नाउनचं काय करता येणं शक्य आहे? प्लुरल करता येणं शक्य आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कॉमन नाउनचं तुम्ही मित्रांनो प्लुरल करू शकता. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्यच मित्रांनो आपल्याला दाखवतंय की हे नाउन प्रॉपर नाउन पासून वेगळं आहे. प्रॉपर नाउन हे काय सिंग्युलर असेल पण कॉमन नाउन मात्र सिंग्युलर पण असू शकतं आणि काय असू शकतं? प्लुरल सुद्धा असू शकतं मित्रांनो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे वैशिष्ट्याकडे गेल्यानंतर आपल्याला दोन वैशिष्ट्ये कळाली ती अशी की जर कॉमन नाउन असेल तर त्याच्यातून आपल्याला एक प्रॉपर नाउन मिळवता येणं शक्य आहे. दुसरी गोष्ट जर कॉमन नाउन असेल तर त्याचं काय करता येणं शक्य आहे? त्याचं प्लुरल करता येणं शक्य आहे. हे मित्रांनो अत्यंत महत्वाचं. ओके, ऑल राईट. मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा आणि हाच मुद्दा मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला मांडलेला दिसतो. हे बघा या ठिकाणी मी असं म्हटलेलं आहे समान गुणधर्म असणाऱ्या वर्गाला दर्शवणाऱ्या शब्दाला कॉमन नाउन म्हणतात. समान गुणधर्म, समान गुणधर्म असणाऱ्या वर्गाला दर्शवणाऱ्या शब्दाला कॉमन नाउन. त्याच्यात काही ना काहीतरी समान असतं, काही ना काहीतरी कॉमन असतं, म्हणून तरी तो शब्द वापरलाय समान गुणधर्म. वैशिष्ट्य या नामाचे अनेक वचन होते. जसं मी तुम्हाला दाखवलं बॉयज, बॉईज. राईट. या नामापासून प्रॉपर नाउन मिळवता येते. लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं.
की या नामापासून काय मिळवता येणं शक्य आहे, प्रॉपर नाऊन मिळवता येणं शक्य आहे. मित्रांनो, मी हे का शिकवा लागलोय, कारण नाऊन ज्यावेळेला ठरवायचं असतं, नाऊन ज्या वेळेला ठरवायचं असतं त्यावेळेला या वैशिष्ट्यांचा विचार करून ते ठरवावं लागतं. मी काय बोललो हे कळावं लागतं. या वैशिष्ट्यांचा विचार करून ते नाऊन कोणत्या प्रकारात टाकायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागतं. म्हणून त्याची वैशिष्ट्ये महत्वाची आहेत. म्हणून ती वैशिष्ट्ये आपण समजून घ्यायला लागलोय की एक नाऊन दुसऱ्या नाऊन पासून वेगळं कसं हे समजणं खूप गरजेची गोष्ट. कारण वैशिष्ट्ये ज्याला व्यवस्थित कळतात त्याला त्याचं बायफर्गेशन, त्याची विभागणी करता येणं खूप सोपं जातं, त्याचं क्लासिफिकेशन करता येणं काय जातं, सोपं जातं. म्हणून मित्रांनो, या वैशिष्ट्याकडे आपण आलेलो आहोत. त्या नामाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगितलेत आणि मग आपण ह्या कॉमन नाऊनचा विचार केलेला आहे. माझ्या मते हा मुद्दा तुम्हाला कळाला असावा. जाऊया पुढच्या नाऊनकडे. पुढच्या नाऊनकडे गेल्यानंतर तुम्हाला कोणतं नाऊन दिसतं बघा. यस, अत्यंत महत्वाचं नाऊन मित्रांनो, कलेक्टिव्ह नाऊन. कोणतं नाऊन आहे? कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्टिव्ह नाऊन ज्यावेळेला आपण बघायला चालू करतो तर शब्दच आपल्याला दाखवतो. कलेक्शन काय आहे सांगा? कलेक्शन म्हणजे याचा अर्थच मित्रांनो असा आहे की जो शब्द समूहदर्शक असतो, जो शब्द समूहाला निर्देशित करतो त्याला म्हटलं जातं मित्रांनो कलेक्टिव्ह नाऊन. समूहदर्शक असणाऱ्या शब्दाला मित्रांनो म्हटलं जातं कलेक्टिव्ह नाऊन. मग आता तुम्ही म्हणाल की बॉईज, बॉईज हा शब्द सुद्धा समूह दाखवा लागलाय ना. एक मुलगा आहे का अनेक मुलं आहेत? मग मला सांगा, बॉईज हा शब्द कलेक्टिव्ह नाऊन का कॉमन नाऊन? काही लोकांचा भ्रम मित्रांनो असा होतो की बॉईज हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. मित्रांनो नाही, हे कोणतं नाऊन आहे सांगा? कॉमन नाऊन. मग मित्रांनो, कलेक्टिव्ह नाऊन कसं काय नाही? याचं कारण असं मित्रांनो, कलेक्टिव्ह नाऊन सिंग्युलर असताना सुद्धा समूहाचा बोध करून देतं. मी काय बोललो फरक कळू द्या. इथं मात्र इथंही समूहच आहे ना. बॉईज हा शब्द समूह दाखवतो, अनेक मुलं आहेत, समूह आहे. पण इथं हे तयार केलेलं आहे. मी समजा म्हणालो क्राऊड, काय शब्द लिहिला सांगा? क्राऊड. आता क्राऊड मात्र तुम्हाला काय दिसतं सांगा? कलेक्टिव्ह नाऊन. कोणतं नाऊन आहे? कलेक्टिव्ह नाऊन. पण मित्रांनो, मुद्दा हा आहे, क्राऊड हे सिंग्युलर आहे का प्लुरल? सिंग्युलर आहे. नाऊन सिंग्युलर असून सुद्धा कशाचा बोध करून देत आहे? समूहाचा बोध करून देत आहे. मित्रांनो, मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का बघा, की हे मात्र मी कॉमन नाऊन म्हणालोय, हे मात्र मी कलेक्टिव्ह नाऊन म्हणालोय. नाऊन सिंग्युलर आहे पण बोध मात्र कशाचा व्हायला लागलाय? समूहाचा. नाऊन सिंग्युलर असताना सुद्धा समूहाचा बोध करून देत असेल 100% कोणतं नाऊन आहे सांगा? कलेक्टिव्ह नाऊन. उदाहरणादाखल मी म्हणालो आर्मी. आता आर्मी म्हटल्यानंतर तुम्हाला बोध काय होतो? समूह दिसतो ना. का एकच माणूस दिसतो आर्मी म्हटल्यानंतर? समूह दिसतो. शब्द म्हणाल तर सिंग्युलर आहे पण बोध मात्र समूहाचा व्हायला लागलेला आहे. म्हणून याला म्हटलं जातं मित्रांनो कलेक्टिव्ह नाऊन. बघा मी काय फरक दाखवा लागलोय हे तुम्हाला कळालं पाहिजे मित्रांनो, की हे सिंग्युलर असून सुद्धा कशाचा बोध करून देतं? समूहाचा बोध करून देतं. म्हणून तरी त्याला कलेक्टिव्ह नाऊन म्हणतात. नाहीतर मग कॉमन नाऊन सुद्धा प्लुरल केल्यानंतर समूह दाखवतं ना. गर्लचं प्लुरल गर्ल्स, गर्ल्स म्हणजे समूहच आहे ना मुलींचा. मग त्याला का कलेक्टिव्ह नाऊन म्हणू नये? मित्रांनो, बाब गंभीर आहे. मी काय बोललो कळालंय का बघा? कलेक्टिव्ह नाऊन मध्ये नाऊन सिंग्युलर असून सुद्धा समूहाचा बोध होतो. पण कॉमन नाऊन मध्ये सुद्धा तुम्ही समूह दाखवू शकाल पण ते प्लुरल करून दाखवाल, यस लावून दाखवाल. पण इथं यस न लागता सुद्धा तुम्हाला समूह दिसायला चालू होतो. मी काय बोला लागलो हे आकलनाच्या कक्षेत यायला लागलेलं आहे का बघा? यू गॉट माय पॉइंट. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कॉमन नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन मधला मी फरक समजून तुम्हाला सांगितलं. मी बोललेलं कळालंय का बघा? हे सगळे शब्द समूह दर्शक आहेत. जसं मी म्हणालो की टीम, कोणता शब्द घेऊया तुमचा फेवरेट शब्द कोणता आहे? टीम. टीम हे कलेक्टिव्ह नाऊन. मग टीम ही एका माणसाची असते का अनेक? शब्द म्हणाल तर सिंग्युलर आहे. शब्द काय आहे सांगा? सिंग्युलर आहे. पण बोध कशाचा व्हायला लागलेला आहे सांगा? समूहाचा व्हायला लागला. म्हणून लक्षात घ्या,
कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर असून सुद्धा समूहाचा बोध करून देतं, म्हणून त्याला म्हटलं जातं मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता परीक्षेचा मुद्दा मित्रांनो, कलेक्टिव्ह नाउनवर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहेत. हो, प्रत्येक परीक्षेला STI, PSI, राज्यसेवा, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न सगळ्या परीक्षांना मित्रांनो कलेक्टिव्ह नाउनवर प्रश्न आहेत. आणि कलेक्टिव्ह नाउन आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. ओके, आपल्याला फक्त पुस्तकातली 4-5 कलेक्टिव्ह नाउन माहिती असतात. एक म्हणजे टीम माहिती असतं, आर्मी माहिती असतं, क्राऊड माहिती असतं. एवढेच शब्द मित्रांनो कलेक्टिव्ह नाउनचे माहिती असतात. कमीत कमी 50 शब्द तरी आपल्याला कलेक्टिव्ह नाउनचे माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. एक शब्द त्याने विचारला होता स्कूल. कोणता शब्द विचारला होता? स्कूल. स्कूल हे कलेक्टिव्ह नाउन आहे. स्कूल हे कलेक्टिव्ह नाउन आहे. आता हे आपल्याला माहितच नाही. स्कूल म्हणजे आपल्याला लगेच दिसायला चालू होतं मित्रांनो शाळा. स्कूल म्हणजे शाळा, पण याचा दुसराही अर्थ आहे मित्रांनो माशांचा थवा. ओके, कशाचा थवा? माशांचा थवा. आणि हा शब्द मित्रांनो परीक्षेला विचारला गेला होता आणि हे कलेक्टिव्ह नाउन म्हणून सुद्धा काम करतं. स्कूल म्हणजे माशांचा थवा. काय करणार आहात? असे शब्द जर विचारले आणि नेमकं असंच करतात की एका बाजूला कलेक्टिव्ह नाउन देतात आणि दुसऱ्या बाजूला तो कुणाचा समूह आहे ते सांगा म्हणून विचारतात. उदाहरणादाखल मी म्हणालो की पॅक. पॅक हा शब्द कलेक्टिव्ह नाउन आहे हे मी तुम्हाला सांगितलं, पण कुणाचा समूह आहे हा पॅक? पॅक म्हणजे काय? तर मित्रांनो याचा अर्थ होतो ग्रुप ऑफ डॉग्स. कुत्र्यांच्या समूहाला मित्रांनो म्हटलं तर पॅक ऑफ डॉग्स. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे ना. अशी एक 50 नाउन तर तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे ना. कारण एका बाजूला हे अशी कलेक्टिव्ह नाउन देतील आणि तो कुणाचा ग्रुप आहे हे विचारतील. मी जर विचारलं बेबी. बेबी म्हणजे काय? बेबी हा कुणाचा ग्रुप असतो? तर बेबी हा ग्रुप असतो मित्रांनो गर्ल्स. बेबी ऑफ गर्ल्स म्हणजे मुलींचा घोळका. मुलींचा काय आहे मित्रांनो? घोळका. मुलींच्या घोळक्याला म्हटलं जातं मित्रांनो बेबी ऑफ गर्ल्स. बेबी ऑफ गर्ल्स. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे ही गोष्ट मित्रांनो आपल्याला अत्यंत महत्वाची. अत्यंत महत्वाची. या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्याने आणि एक शब्द विचारला होता तो म्हणजे हायू. हायू म्हणजे मधमाशीचं पोळ. हे सुद्धा कलेक्टिव्ह नाव आहे. सेंटर ऑफ हनीबीज. सेंटर ऑफ हनीबीज. मधमाशीचं पोळ जे आहे अनेक मधमाशा त्या ठिकाणी असतात, त्यामुळे हायू हा शब्द सुद्धा काय आहे सांगा? कलेक्टिव्ह नाउन आहे. मग अशा कलेक्टिव्ह नाउनची PDF मित्रांनो आपल्याला ऍप मध्ये बघायला मिळेल. ती वाचन करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुणाच्या समूहाला काय म्हणतात? वाहनांचा काय असतो? ताफा. पर ताफ्याला शब्द आपल्याला माहित नाही, त्याला म्हटलं जातं कॉन्वॉय. कॉन्वॉय ऑफ व्हेइकल्स. वाहनांचा काय असतो? ताफा असतो. नद्यांचा काय असतो? नद्यांचा मित्रांनो असतो संगम. त्या नद्यांच्या संगमाला म्हटलं जातं कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर. कॉन्फ्लुएन्स. कॉन्फ्लुएन्स हा शब्द मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन आहे. म्हणजे कितीतरी मित्रांनो आपल्याला शब्द माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. 50 कलेक्टिव्ह नाउनची PDF तुम्हाला ऍप मध्ये बघायला मिळेल. ज्या वेळेला ते सगळे शब्द पुन्हा पुन्हा म्हणत गेलात की मित्रांनो ही कलेक्टिव्ह नाउन तुम्हाला यायला काय होतील? चालू होतील. ती लिस्ट सुद्धा या ठिकाणी मी दाखवणार आहे. ती लिस्ट सुद्धा आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ती लिस्ट काम करताना तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची लिस्ट म्हणता येईल. मग मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन तर आपल्याला कळालं की कलेक्टिव्ह नाउन समूहाचा बोध करून देतं. इथपर्यंत क्लिअर. ते सिंग्युलर असताना सुद्धा समूहाचा बोध करून देतं. इथपर्यंत क्लिअर झालं आपल्याला. पण मित्रांनो वैशिष्ट्याकडे गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की कलेक्टिव्ह नाउनचं प्लुरल होतं का होत नाही? तुमचं म्हणणं काय आहे? कलेक्टिव्ह नाउनचं प्लुरल करावं का करू नये? जसं मी म्हणालो कॉमन नाउनचं प्लुरल होतो. कॉमन नाउन घेऊया आपण बॉय. बॉयचं प्लुरल काय केला? बॉईज. हे झालं कॉमन नाउन ना. हे कॉमन नाउनचं तुम्ही प्लुरल करून घेतलं, नो डाऊट. हे आहे कॉमन नाउन. ओके. पण कलेक्टिव्ह नाउनचं प्लुरल करावं का करू नये? मित्रांनो लक्षात ठेवा
कलेक्टिव्ह नाउनचं सुद्धा प्लुरल होऊ शकतं. म्हणजे टीम हा शब्द घ्या, टीमचं प्लुरल काय? टीम्स. टीमचं प्लुरल काय आहे सांगा? टीम्स. आर्मीचं प्लुरल काय आहे? आर्मीज. अनेक देशाच्या असतील तर आर्मीज, आणि टीम असतील तर काय होणार आहे सांगा? टीम्स. म्हणजे अशा पद्धतीनं वैशिष्ट्य आपल्याला कळालं. जसं कॉमन नाउनचं प्लुरल होऊ शकतं तसं कलेक्टिव्ह नाउनचं सुद्धा मित्रांनो काय होऊ शकतं? प्लुरल होऊ शकतं. म्हणून मित्रांनो या ठिकाणी व्याख्येमध्ये मित्रांनो मी ते तुम्हाला दिल्याचं दिसेल बघा. या ठिकाणी मी दिलेलं आहे, समूह दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. समूह दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. वैशिष्ट्यामध्ये मी म्हटले याही नामाचे काय होते सांगा? अनेक वचन होते. या नामाला सुद्धा काय असते सांगा? एक प्रतिकृती असते. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा थवा. थवा म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात पक्षी उडतानाची एक प्रतिकृती तुमच्या डोक्यात असते मित्रांनो. म्हणून या नामाला सुद्धा काय असते सांगा? प्रतिकृती असते, इमेज असते. वाहनांचा काय? ताफा. ताफा म्हटल्यानंतर तुम्हाला दिसतं की मित्रांनो अनेक गाड्या काय आहेत? चाललेल्या आहेत. हे तुम्हाला कळायला चालू होतं. मित्रांनो या नामाला सुद्धा काय असते? प्रतिकृती असते. हे नाम सिंग्युलर मध्ये असताना सुद्धा अनेक वचनाचा काय करून देतं सांगा? बोध करून देतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या नामाचे सुद्धा काय केले जाऊ शकते? अनेक वचन केले जाऊ शकते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कळाली मित्रांनो. कलेक्टिव्ह नाउनच्या संदर्भात जी पीडीएफ आहे ती पीडीएफ सुद्धा मित्रांनो आपल्याला काय होणार आहे? मिळणार आहे. जाऊया पुढच्या नाउनकडे. पुढचं नाउन बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा. यस, अत्यंत महत्वाचं नाउन ते म्हणजे मटेरियल नाउन. कोणतं नाउन आहे सांगा? मटेरियल नाउन. मटेरियल नाउन कशाला म्हणावं? तुमचं लॉजिक काय चालेल की मटेरियल नाउन कशाला म्हणावं? मटेरियल नाउनची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल? मित्रांनो मटेरियल नाउनच्या बाबतीत विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जे नाउन कशामध्ये मोजता येत नाही, संख्येमध्ये मोजता येत नाही. 1 2 3 4 5 6 अशा कोणत्याही संख्येमध्ये जे नाउन मोजता येत नाही त्याला म्हटलं जातं मित्रांनो मटेरियल नाउन. उदाहरणादाखल आपण घेऊया साखर, शुगर. 1 शुगर, 2 शुगर, 3 शुगर असं तर आपण काही म्हणू शकत नाही. त्यामुळे शुगर हे नाउन जे आहे मित्रांनो काय आहे सांगा? मटेरियल नाउन. या नामाला मोजण्याकरता कशाची गरज असते? एककाची गरज पडते. कशाची गरज पडते? एककाची गरज असते. मटेरियल नाउन मोजण्याकरता मित्रांनो एककाची गरज पडते. उदाहरणादाखल शुगर जसा आहे तसं मी म्हणेन कोणता आहे सांगा? वॉटर. वॉटर इज अ मटेरियल नाउन. वॉटर इज अ मटेरियल नाउन. हे मोजण्याकरता एककाची गरज आहे. शुगर आहे. शुगर मोजत असताना तुम्ही कशामध्ये मोजणार? ग्रॅम. राईट. वॉटर मोजत असताना तुम्ही कशामध्ये मोजणार? लिटर. बघा मी म्हणालो वूड. कोणतं नाउन आहे सांगा? वूड. वूड कशामध्ये मोजणार? घनफूट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मटेरियल नाउनचं वैशिष्ट्य असं आहे की ते वैशिष्ट्य म्हणजे ते मोजण्याकरता कशाची गरज आहे? एककाची गरज आहे. हे त्याचं वैशिष्ट्यही म्हणता येईल. ते संख्येमध्ये तुम्ही कधी मोजूच शकणार नाही. मग हे तुमच्या डोक्यात मित्रांनो यायला पाहिजे. नाउन ठरवत असताना ज्या ज्या वेळेला ते नाउन मोजण्याकरता एककाची गरज असते 100% ते नाउन काय असणार आहे सांगा? मटेरियल नाउन म्हणून त्याला म्हटलं जाईल. दुसरी एक वैशिष्ट्याची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल जी मटेरियल नाउनच्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला दिसते. तर या नाउनचं कधीही तुम्हाला प्लुरल होताना दिसणार नाही, अनेक वचन होताना दिसणार नाही. तुम्ही कधी असं केलंय का? शुगर या शब्दाचं कधी शुगर्स केलंय का? वॉटर या शब्दाचं कधी वॉटर्स केलंय का? वूड या शब्दाचं कधी वूड्स केलंय का? मित्रांनो इंग्रजीमध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागतो की मटेरियल नाउनचं कधीही काय होणार नाही? प्लुरल होणार नाही. ही बाब मित्रांनो तुमच्या लक्षातच यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला इथं गफलत होऊ शकते की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटू शकतं की वूडचं काय करावं? वूड्स नाही.
वुड्स वुड्स होणार नाही, याला यस लागणार नाही, कारण हे नाऊन कोणतं आहे सांगा, मटेरियल नाऊन. म्हणजे मटेरियल नाऊनच्या बाबतीत मित्रांनो आपल्याला मुद्दा हा कळाला, जे नाऊन मोजण्याकरता एककाची गरज असते त्या नाऊनला मित्रांनो म्हटलं जातं ते म्हणजे मटेरियल नाऊन. मी तर तेच म्हटलेलं आहे, जे नाऊन मोजण्याकरता एककाची गरज असते त्याला आपण म्हणतो मित्रांनो कोणतं नाऊन, मटेरियल नाऊन. आणि वैशिष्ट्यामध्ये मित्रांनो मुद्दाम दिलेला आहे, या नामाचे अनेक वचन होत नसते, या नामाला मोजण्याकरता एककाची काय असते, गरज असते. आणि हे नाऊन दृश्य स्वरूपात असते, दिसतं ते, साखर दिसते. आयर्न काय सांगा, आयर्न म्हणजे लोखंड. ओके, मटेरियल नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे, मटेरियल नाऊन. दिसतं ते डोळ्यांना, दृश्य स्वरूपात दिसतं ते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये जे आहेत, ही वैशिष्ट्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची. या नामाचे अनेक वचन होत नसते किंवा या नामाला मोजण्याकरता कशाची गरज आहे, एककाची गरज आहे. हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो. अशी नाउन्स जे आहेत यांना आपण काय म्हणूया, मटेरियल नाउन. क्लासिफिकेशन या विषयावर मित्रांनो मी बोलायला लागलोय आणि इन डेप्थ वर आपली सगळी चर्चा चालू आहे. प्रत्येक नाऊन ठरवावं कसं या संदर्भात मी बोलालोय मित्रांनो. वैशिष्ट्याकडे कायम लक्ष द्या. ही वैशिष्ट्यच त्या नामाला इतर नामापासून वेगळं ठरवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुमच्याशी आज शेअर करायची होती. जाऊया पुढच्या नामाकडे. पुढचं नाऊन तुमच्या करता स्क्रीनवर काय आहे बघा, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. कोणतं नाऊन आहे सांगा, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. मित्रांनो या ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या बाबतीत वैशिष्ट्य असं की हे मित्रांनो डोळ्यांना दिसत नाही. पहिली बाजू ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या. ऍब्स्ट्रॅक्ट, ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काही जण सांगतात की हे भाववाचक. भाववाचक नाही. ऍब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो अमूर्त. हा शब्द पहिल्यांदा समजून. ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, ज्याला मूर्ती नाही, ज्याला काय नाही, मूर्ती नाही, त्याला म्हटलं जातं मित्रांनो ऍब्स्ट्रॅक्ट, अमूर्त. मूर्तीच नाही. मला सांगा रागाला कोणती मूर्ती आहे का, प्रेमाला कोणती मूर्ती आहे का, तिरस्कार काय आहे, तिरस्कार, तिरस्काराला कोणती इमेज आहे का, मूर्ती आहे का. बघा ही सगळी नाऊन मित्रांनो आपल्याला काय दिसतात सांगा, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. भावनेला दिलेलं नाव, पदार्थाच्या गुणधर्माला दिलेलं नाव, अवस्थांना दिलेलं नाव, या सगळ्यांना मित्रांनो म्हटलं जातं ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ही डोळ्यांना दिसतात का, दिसत नाहीत मित्रांनो. ही डोळ्यांना दिसत नाहीत. ही काय होतात सांगा, जाणवतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी जाणवतात. राग जाणवतो, प्रेम जाणवतो, तिरस्कार जाणवतो. जाणवणाऱ्या गोष्टी ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. नॉलेज, नॉलेज हे काय, नॉलेज, नॉलेज हे ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. डोळ्यांना दिसत नाही. नॉलेज दिसतं का, डोळ्यांना दिसत नाही. जाणवतं की हा माणूस, या माणसाकडे नॉलेज आहे. जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही टाकू शकता त्या ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन कडे. अवस्था, मदरहूड शब्द काय आहे बघा, मदरहूड. मदरहूड म्हणजे काय, मातृत्व. मातृत्व ही अवस्था आहे, पितृत्व ही अवस्था आहे. अवस्था दाखवणारे सगळे शब्द मित्रांनो कोणतं नाऊन असतील, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. भावनेला दिलेलं नाव किंवा पदार्थांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव, हे सुद्धा मित्रांनो कशात असू शकतं सांगा, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन खाली मित्रांनो तुम्ही ते काय करू शकता, टाकू शकता. म्हणजे मित्रांनो मुद्दा काय कळाला का बघा. आणखी एक दुसरी गोष्ट या नामाच्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला बोलायची आहे. या नामासाठी एक दुसरा शब्द वापरला जातो, तो म्हणजे इनटँजिबल. काय शब्द आहे बघा, इनटँजिबल. इनटँजिबल म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर इनटँजिबल. इनटँजिबल म्हणजे ज्यांना डोळ्यानं पाहता येत नाही, ज्यांना हात लावता येत नाही, त्या गोष्टींना म्हटलं जातं इनटँजिबल. जे डोळ्यांना नाही पाहू शकत, जे जाणवतं, जे काय फक्त होतं सांगा, जाणवतं, इनटँजिबल. मग कदाचित परीक्षेला असा प्रश्न येतो, 5 नाऊन देतात आणि त्यांचा प्रश्न असा असतो की विच नाऊन इज इनटँजिबल.
काय उत्तर द्याल? कारण हा इनटँजिबल हा शब्दच मला माहिती नाही, तर मी उत्तर काय देऊ? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन पर्याय खाली दिलेले असतात, पण हा शब्दच मला माहिती नसतो. विच नाउन इज इनटँजिबल? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन इज इनटँजिबल. ही गोष्ट आपल्याला कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. नवीन शब्द मला कळाला, इनटँजिबल म्हणजे ज्याला डोळ्यानं पाहता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, टच करता येत नाही, इनटँजिबल म्हणतात. त्यामुळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे कायम काय असतं सांगा? इनटँजिबल असतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं याचं वैशिष्ट्य तुम्हाला कळालं असावं की या नामाचं कधीही तुम्हाला काय होताना दिसणार नाही, प्लुरल होताना मित्रांनो अजिबात दिसणार नाही. रागाचं प्लुरल काय कराल? राग. याचं अँगर, याचं काय प्लुरल करा? मी असा शब्द दिला लव, याचं प्लुरल मित्रांनो काय करा? मी असा एक शब्द दिला हेट, हेट म्हणजे तिरस्कार, याचं प्लुरल मित्रांनो काय कराल? ओके, यू कॅनॉट पुट दिस ऑल द वर्ड्स इन प्लुरल फॉर्म, नॉट पॉसिबल. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन cannot be put in the plural form. Abstract noun always in singular form. हे सगळे शब्द तुम्हाला कशात दिसायला चालू होतील? सिंग्युलर फॉर्म मध्ये मित्रांनो दिसायला चालू होतील. एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला हे कळालं की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे कायम सिंग्युलर फॉर्म मध्ये असतं, ते इनटँजिबल असतं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मित्रांनो, ते वैश्विक स्वरूपात दिसतं. प्रेम हे वैश्विक स्वरूपात आहे. मदरहूड, मातृत्व हे वैश्विक स्वरूपात आहे. तिरस्कार सगळीकडे असतो वैश्विक स्वरूपात. ते विश्वाला व्यापून राहणारं नाऊन असतं, लक्षात घ्या. ते कुठेही असं इंडिव्हिज्युअल तुम्हाला दिसणार नाही आहे. प्रेम हे सर्वत्र आहे, लक्षात आलं का? बघा, ते भारतात आहे, अमेरिकेत आहे, लंडन, सगळीकडे तुम्हाला ते भाव तुम्हाला दिसेल. म्हणून लक्षात घ्या की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे वैश्विक स्वरूपात तुम्हाला वापरलं जाताना दिसतं किंवा त्याचं अस्तित्व वैश्विक स्वरूपात आपल्याला दिसायला चालू होतं. ही त्याची सगळी वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. या वैशिष्ट्यांचा वापर एखादं नाऊन ओळखावं कसं यासाठी ज्याला करता येतो त्याला मी म्हणेन नाऊन ओळखता येणं सोपं जाणार आहे. मित्रांनो, याच गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेल्या दिसतील. या ठिकाणी मी म्हटलेलं आहे बघा, भावनेला, पदार्थांच्या अवस्थांना दर्शवणाऱ्या शब्दांना ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. या नामाचे अनेकवचन होत नसते, करेक्ट. ओके, हे नाम कोणत्याही एककाने मोजता येत नाही. वा, कोणतंही एकक लावता येणार नाही याला. किलो, 2 किलो, ग्रॅम असले प्रकारच इकडे चालणार नाही. लिटर मध्येही मोजता येणार नाही. प्रेम कसं मोजणार? म्हणजे मटेरियल नाऊन आणि याच्यामधला फरक तुमच्या लक्षात आला असावा. मटेरियल नाऊन तुम्ही किमान एकक लावून मोजू शकाल, पण इथं मात्र तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनला काय लावता येणार नाही, एककानं सुद्धा मोजता येणार नाही. हे नाऊन सहसा दृश्य स्वरूपात नसते. हे दृश्य स्वरूपात नसतं. प्रेम काय दृश्य स्वरूपात आहे का? तिरस्कार हे काय दृश्य स्वरूपात आहेत का? मित्रांनो, ही नाऊन काय नसतात, दृश्य स्वरूपात नसतात. म्हणूनच याला आपण शब्द वापरला होता इनटँजिबल. शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा शब्द इनटँजिबल. ओके, ज्याला हात लावता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, त्या शब्दाला म्हटलं जातं मित्रांनो इनटँजिबल. शब्दांविषयी माहिती असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. 5 प्रकारच्या नाऊनशी आज आपण चर्चा केली. पुढच्या टप्प्यावर आणखीही नाऊनशी आपण मित्रांनो चर्चेला सुरुवात करणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुढच्या टप्प्यावर पुढच्या लेक्चरमध्ये आणखी याच पद्धतीच्या चर्चेत आपण सहभागी होणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.